आत चरावे, चाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे, जीवन गाणे गात चरावे, जीवन गाणे गात चरावे. ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात संघर्ष जीवनाचा मार्ग शिवभक्तीचा, हे माझं आत्मकथन. आणि या कार्यक्रमामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आणि मंडळी, पुढील भाग सुरू करण्यापूर्वी मागील भागामध्ये आपण काय ऐकलं याबद्दल थोडंसं सांगतो. तर मागील भागामध्ये तुम्ही ऐकलं की मी समजा भविष्य वगैरे अगर पुढे होणाऱ्या घटना हे मला समजत असं, कारण ही एक विद्या म्हणा, ज्ञान म्हणा, हे जे आहे ते समजा मंत्रसाधनेतून अथवा काही जन्मता काही आलेलं, म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी असतात त्यातून प्राप्त झालेलं ज्ञान आहे हे. तर त्याच्यामुळं काय होतं, माझा स्वभाव ही एकदम सरळ सांगण्याचा असल्यामुळे मी सांगून जात असं की पुढे असं असं होऊ शकतं. उदाहरण, तुमचा मुलगा नापास होईल अगर अभ्यास करत नाही, अथवा मुलगी काही करत अशी वाईट मार्गाला जाऊ शकते, अथवा घरातून निघू शकते, जाऊ शकते, पळून जाऊ शकते, असं म्हणजे एक सहजरित्या जर थोडंसं म्हणजे असं स्पष्ट नसलं बोलत तरी थोडंसं काहीतरी सांगत असते, थोडं म्हणजे कोडमध्ये बोलत असते समजा. तर हे स्वभाव गुण माझा अगर डायरेक्टली सांगल्यामुळे तो समोरच्या माणसाचे एक आपल्याला वाटतं की ह्याचं नुकसान होणे अगर होणे म्हणून एक सूचना म्हणून सांगण्यात येतं असं. पण त्याचा खूप त्रास झाला. तुम्ही हे ऐकलं मागील भागामध्ये. तर अशा म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मला समाधानाऐवजी दुःखच प्राप्त झालं. कारण हा स्वभाव गुण की लपून ठेवायचं नाही, पण नेम असा असतो की लपून ठेवायला पाहिजे असं मला आता हळूहळू कळायला लागलं. पण पूर्वी अशा गोष्टी कळत नव्हत्या. मी फटकीने बोलतो, अजून मी होतं माझ्याकडून बऱ्याच वेळेस डायरेक्टली बोलून जातो आणि ते होतं तसं मग ते अंगलट येतं आपल्या. तर हे झाल्या अशा वाईट गोष्टी, पण बऱ्याच गोष्टी चांगल्या पण माझ्या हातून झाल्या. समजा चांगलं होणार ते पण सांगतो ना. म्हणजे असं वाईटच होतं असं थोडंसं आहे की चांगलं सुद्धा सांगतो मी. अगर तुमचा मुलगा या मार्गे चांगला अभ्यास करू शकेल, अगर प्रगती करेल, हे पण सांगतो आपण. अगर पुढे भविष्यात नोकरी लागू शकते, अथवा लग्नाच्या संदर्भात होईल लग्न, काळजी करतात आई वडील, अशा पण गोष्टी सांगतो ना मी. सांगत नाही असं काही. जे चांगलं वाटलं मला, जे जाणवलं, अथवा माझ्या अंतर्मनातून बोललं ते की असं असं होऊ शकतं, चांगलं पण आहे, तर ते पण सांगतो ना आपण. पण हे सुद्धा गोष्टी आपल्याला त्रासदायक ठरल्या. आता ते कशा म्हणतो ते सांगतो तुम्हाला. आता ही खूप पूर्वीच्या गोष्टीत, हे अलीकडे मी खूप शिकलोय आता कसं लोकांना बोलायचं. अनुभवातून शिकलो ना. तुम्ही मंडळीने अनुभव मला दिला आणि त्या अनुभवातून मी शिकत गेलो. पूर्वी काय असायचं माझं की मी एक टाइम ठरवला होता. रात्री 9 ते 10 एक फोन कॉलिंग, जुन्या लोकांसाठी नाही तर ते नवीन लोकांना एक वेळ दिला मुद्दाम होऊन, आणि दिवसभर मी घेत होतो. आणि एवढं मी आरी पडायचं म्हणतात ना की खूपच. कारण मी त्यात नवीन एक उत्साह होता मला. काय म्हणतात, एखाद्या नवीन कामामध्ये आपल्याला काही काही समजा प्राप्त होईल, अगर यायला लागलं की माणसाला उत्साह येतो, कुठल्याही माणसाला होतं. तसं मलाही उत्साह होता, खूप उत्साह होता. आणि मी खूप फोनवर राहायचो. मी खूप फोन म्हणजे दिवसभर मी चालू, आणि रात्रीसुद्धा स्पेशल वेगळा वेळ दिलेला. त्यावेळेस मी समस्या लिहून घेत असे आणि त्याबद्दल मी सांगत बी असे. आणि एवढा वेळ द्यायचो ना मी की लोकांना खूप वेळ द्यायचं. मला ते कळत नसं की समोरचा माणूस का आहे, आपल्यावरती वरोपचारीच बोलून त्याच्या कामापुरता वापर करतोय का आपला, हे काही लक्षातच येत नसतं माझ्या. कारण हे सरळ मार्गे असण्यामुळे आणि आपल्याला एक उत्साह शरीरामध्ये असल्यामुळे आपण प्रत्येक आलं की दुःख वाटायचं की त्याचं आपण काय करू काय नको असं होत राहायचं. त्याच्यामुळे मी एवढं करायचं त्याचं आवर्जून की मी खूप खूप वेळ देत होतो. खूप. मी माझ्या शरीराकडे बघितलं नाही, मी माझ्या तब्येतीकडे बघितलं नसं. त्याच्यामुळेच मध्यंतरी एवढं आजारी पडलो होतो मागं 2-3 वर्षाखाली.
तर एवढा वेळ देऊन पण काय झालं, बऱ्याचशा लोकांना मी खूप वेळ दिला. त्यांच्या समजा समस्येमधून, खूप अडीअडचणीमधून सोडवण्याचा प्रयत्न केला. काही मंत्रसाधना, काही गोष्टी करून, त्यांना काही उपाययोजना सांगून, ह्या गोष्टी करून त्यांना समजा त्यांच्या जी त्रासदायक मार्ग होता, त्रासाचं होतं, अडचणी होत्या, समस्या होत्या, अशा समस्येमधून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. खूप खूप आणि खूप मंडळी चांगल्या बी, वाईट नाहीत हा. पण कसं असतं, चांगल्या मंडळी बी लक्षात राहतात आणि वाईट पण लक्षात राहतात. हं? हे मधले जे असतात तेवढे लक्षात राहत नाही जास्त. कारण कुणी जर आपल्याला दगा दिला ना, ताण दिला, तर ते बरोबर मेमरीत राहतं आपल्या. आणि कुणी खूप आपलं ऐकलं ते पण राहतं. हं? ज्यानं आपण जे त्यांच्यासाठी केलं आणि त्यांनी आपल्याला ते परत, की बाबा तुमच्यामुळं झालं, अगर तुम्ही सहाय्य केलं म्हणून आमचं चांगलं झालं, हे म्हटलेले लोक आपल्याला लक्षात राहतात, सांगायचं म्हणजे. आणि ज्यांनी ज्याच्यासाठी आपण काही गोष्टी केल्या, खूप काही कष्ट घेतलं, आणि ते लोक जर विसरले आपल्याला, हं? आपल्याला त्यांच्याकडून सुखाऐवजी दुःखच भेटलं, तर ते लोक सुद्धा आपल्या लक्षात राहतात. तुम्हाला पण हे अनुभव असेल. कारण पण सगळे लोक काम झाल्यानंतर म्हणजे तुमच्यामुळं झालं, अगर तुम्ही सहाय्य केलं म्हणून झालं, असे म्हणणारे लोक कमी आहेत. हा माझा अनुभव. तुम्हाला आता कसा अनुभव आहे हे मला काही माहीत नाही, पण माझा तर अनुभव आहे की अत्यंत कमी लोक आहेत की जे झाल्यानंतर की त्याचं म्हणजे परतफेड समजा करतात, अगर सांगतात, आपुलकीने बोलतात की बाबा तुमच्यामुळं तुम्ही सहकार्य केलं, अगर तुम्ही आम्हाला मार्ग दाखवला, चांगला मार्ग दाखवला, त्याच्यामुळं आमचं चांगलं झालं, असं म्हणणारे लोक कमी आहेत, कमी लोक आहेत. पण आम्हाला दोन्ही बाजू माहीत झालेल्या असतात. कसं आहे, याचं आपण ह्या गोष्टी केल्यानंतर एका दैवी शक्तीमुळे अथवा मंत्र साधनेमुळे हे काम त्याचं झालेलं आहे. हं? आणि ते काम झाल्यामुळे तो व्यक्ती आपल्याला विचारतो, थोडंसं बोलतो, कधीतरी महिना 15 दिवसाला तरी एक उपकार म्हणून थोडंसं आपुलकी आपल्याबद्दल हे वाटतं. आणि त्यावेळेस काय नाही हो, दुसरं काय त्यानं आपल्याला काही मोठं द्यावं आणि हा असं काही नाही, पण दोन शब्द प्रेमाचे असावेत. हं? आपुलकीनं बोलणं असावं, त्याची जाणीव असावी की आपल्याला ह्या पडत्या काळामध्ये ह्या माणसानं आपल्याला सहकार्य केलेलं आहे, आपल्याला म्हणजे टेन्शनमधून बाहेर काढले, आपण मानसिक तणावात होतो, टेन्शनमध्ये होतो, त्यावेळेस त्यानं आपुलकीचे दोन शब्द आपल्याला सांगितले, आपुलकी दाखवली, आणि आपल्याला या संकटातून बाहेर काढलं. ह्याची जाणीव ठेवावी असं वाटतं मला तरी. हं? कारण असे मी काही लोक भेटले मला की त्यांनी जाणीव ठेवली नाही हो. खूप मी असे काही 10-5 लोक आहेत, काय तरी जास्त बी असू शकतील, पण म्हणजे काय आठवणीत आहेत की मी त्यांना एवढं संकटातून बाहेर काढलं ना, खूप संकटामध्ये, ते एवढ्या परेशानीमध्ये, मानसिक तणावामध्ये, टेन्शनमध्ये, आर्थिक तणावामध्ये, म्हणजे बऱ्याचशा घरगुती काही प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे हे खूप संकटात होते. त्यावेळेस मी मायाचा हात दिला, त्यांना वेळ दिला, खूप वेळ दिला मी. कारण तणावामधल्या व्यक्तीला दोन शब्द चांगले बोलले ना, माणसाचा तणाव थोडा कमी होतो. हे माझा अनुभव आहे. आणि याच्यामुळे मी त्यांना जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करायचो. म्हणजे कारण का, की त्यांनी तणावातून मुक्त हो, आणि तणावातून मुक्त झाल्यानंतर काय होतं, माणसाला काम करण्याचा उत्साह राहतो, काहीतरी जगण्यासाठी एक हुरूप राहतो. हं? तर या गोष्टी मी करत असे. सर्व काही देवाचंच असतं असं काही नाही. हं? देवाचं एक साह्य घ्यावं लागतं. जे आपण काम करतो त्यासाठी देवाचा आशीर्वाद लागतो, म्हणून देवाचं करायचं. हं? मी एखाद्या व्यक्तीबद्दल जर ठरवलं, आता संकट एक भयानक संकटामध्ये येते, मानसिक तणावामध्ये, हं? मग त्या व्यक्तीला आपण एक मायेनं, प्रेमानं जर बोललं, आपुलकीनं बोललं, तर त्याचा तणाव दूर होतो. आणि हे काम करत असे मी. कारण समोरचा माणूस किती तणावामध्ये, त्याचं ती जाणीव होत असे आपल्याला, आणि खूप टेन्शनमध्ये. मग आपण त्याला मायेच्या हातानं, समजा आपण प्रेमानं दोन शब्द, की नाही असं नाही, असं करायचं, ते तसं नाही, असं करूया, तसं करूया, एक आपलेपणा दाखवायचा.
आणि आपलेपणा दाखवल्यानंतर त्याच्या अंतर्मनामध्ये गेल्यानंतर त्याला कुठंतरी एक धीर आधार वाटतो. कुणीतरी आपल्या पाठीशी आहे, कुणीतरी माणूस आहे, एक देव देव करणारा माणूस आपल्या पाठीशी आहे, ह्याची जाणीव झाल्यानंतर तो माणूस तणावमुक्त होतो. आणि असे प्रकार मी केले. आताही करतो, पण काय करतो, सगळ्यांनाच करेल असं काही नाही. कारण काय होतं, आता मला माणसं कळायला लागलीत. पूर्वी मला कळत नव्हतं हो, अनुभव नव्हता, एवढा अनुभव नव्हता मला. आता अनुभव खूप आलाय मला. पूर्वीसारखी जास्त वेळ देत नाही मी. जास्त मी कुणालाही वेळ देत असे पूर्वी. आता मला माणूस कळला, समोरचा माणूस किती खरंच का त्याची आपल्यावर श्रद्धा आहे का, या गोष्टीचं निरीक्षण करतो मी आता. पूर्वी मला ती गोष्ट कळत नव्हती, कारण मला एक हुरूप होता, एक मी काहीतरी चांगलं करायलो ना, आपण त्याला किती करू सहाय्य, हे कळतच नव्हतं. आता मी माणसं ओळखायला शिकलोय. आता शिकलोय, अनुभव आलाय मला, खूप अनुभव आलाय आता. म्हणजे कोणते माणसं कसे येतं, काय येतं, मग कुणाला सहकार्य करायचं, कुणाला नाही करायचं, कुणासाठी वेळ द्यायचा आपण, ह्या गोष्टी मी शिकलो. केवळ हे दणके बसले मला. अशा लोकांनी ज्याच्यावर आपण काही गोष्टी विश्वास ठेवला, त्याला आपलेपणा दाखवला, आपलेपणा दाखवून त्याला त्याच्या संकटामध्ये सहकार्य केलं. संकटामध्ये काय, मी काय आर्थिक मदत थोडीच करू शकतो एवढी, पण एक मानसिक मदत करतो मी. त्याला बळ देतो, जगण्यातलं बळ देतो. आत्महत्या करण्यापर्यंत गेलेले लोक होते, त्यांना मी आधार दिला, त्यांना आत्महत्येपासून बाजूला केलं, त्याला जगण्याची दिशा दिली. असं हरून जायचं नाही, असं काही गोष्टी बोलत असे मी. खूप त्यात पुरुष आहेत, स्त्रिया आहेत, मुली आहेत. समजा जी का नवीन शिकायला मुली होत्या, त्या पण तणावामध्ये, काही प्रेम प्रकरणामध्ये अडकलेले काही होते, एखादं प्रेमभंग झालाय म्हणून टेन्शनमध्ये गेलेले कुणी असायचे, जगण्यात त्यांना रस वाटत नव्हता. अशांना मी एक आपुलकीचा शब्द, बोलू 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 बोलू, काही नसतं, दुसरं मिळून जाईल, त्याचं काय असतं, आपल्या नशिबात एवढंच होतं, असं काय मला जी बोलता येईल, जेवढं मला सुचन असं बोलून आपलेपणा दाखवून मी यांना त्यांच्यातून, म्हणजे ते त्यांची संकटामध्ये होते का नाही, त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि झाले प्रयत्न. पण आता पण हा शब्द कसा आहे, मी काय बोलतो की अशा लोक जी संकटात होते, मानसिक तणावामध्ये होते, त्यांना मी आपुलकी दाखवून बाहेर काढलं. आणि ते लोक, ऐकलत का, ते लोक विसरले हो. त्याचं कधी कधी मला दुःख होतं, खूप म्हणजे होतं ना. आता शेवटी मी काय देव नाही, मी माणूस आहे, तुमच्यासारखाच माणूस आहे, फक्त माझा मार्ग वेगळा आहे, माझा भक्ती मार्ग आहे. त्याच्यामुळं मी थोडंसं स्थिर आहे. जर समजा तुमच्यासारख्या जो मार्ग असतात एक, तर त्या माणसानं काय केलं असतं ते सांगायसारखं नसतं. कारण एवढा ताण येत होतो, कधी कधी येतो, कधीही कुणाची तशी आठवण झाली की या व्यक्तीला आपण एवढं त्याच्या पडत्या काळामध्ये एक आधार दिला, आपलेपणा दाखवला खूप, आणि ती व्यक्ती आता आपल्यालाच मूर्खात काढते, त्यावेळेस खूप ताण येतो, कधीतरी येते, आठवण होती. अशा माणसानं आपल्याला, अगर अशा व्यक्तीनं, अशा ह्यानं आपल्याला असं सत्रात दिलं, म्हणजे शेवटी शब्दानं सुद्धा मान्य करायला तयार नाहीत. पुन्हा हेच लोक ज्यांना आपण सहाय्य केलंय, तेच लोक आपली टिंगल टवाळी उडवतात. ह्याचं दुःख वाटतं, खूप दुःख होतं त्याचं. शेवटी स्वतःला सावरतो. कारण काय, मी समजा त्यांना अडचणीमध्ये आपुलकीनं सांगून, काही करून त्यांना एक जगण्यासाठी एक मार्ग दाखवला. ही आत्महत्या करणं हे काही चांगली गोष्ट नाही. आपण जगू शकतो, आपण हिमतीनं जगू शकतो, त्याच्यावर पर्याय असतात, मरणे हा पर्याय नाही. अशा गोष्टी बोललो. आत्महत्या करायला निघणारे, जगण्यात रस नाही असे म्हणणारी पण लोक, व्यक्ती होते खूप. कधी कधी असं आठवण येते ना, असं मी आता तुम्हाला सांगायलो, मला लगेच माझ्या क्लिक व्हायला डोक्यामध्ये कोण कोण कसे कसे होते ते. त्यांना मी खूप म्हणजे आपुलकीपणा दाखवून
म्हणजे आपले 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 थे. कारण मी कसं होतं की मी तर पूर्वीपासून माझा स्वभाव कसा एक भावूक आहे. हं? आणि मला समजा घरचे आई वडील अथवा बहीण भाऊ अथवा इतर लोकांचं जसं हवं तसं प्रेम भेटलं नाही. मी तर वेळोवेळी सांगतो. आणि तशा प्रेम न भेटलेल्या माणसाला कसं असतं, भुकेलेला माणूस असतं ना, कुणी आपल्याला चार शब्द जरा थोडं चांगलं बोललं की माणूस लगेच ॲक्टिव्ह होतो, तिथं आकर्षण होतं. आणि त्या माणसाला आपलेपणा वाटतो. आणि आपलेपणामध्ये हिचं जे दुःख आहे हे आपलं दुःख आहे. समोरच्या व्यक्तीचं जे दुःख आहे ते आपलं दुःख आहे असं समजून मी त्या दुःखामध्ये असणाऱ्या व्यक्तीला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असे. हं? आणि तेच काही लोक, काही म्हणतो, सगळे नाही, सगळे तसे नाहीत, पण काही लोक असे बदमाश निघले ना, बोटावर मोजणे इतके, की त्यांनी मी ज्यावेळेस त्यांच्या म्हणजे खराब परिस्थिती होती, मानसिक तणावामधले लोक होते, त्यावेळेस मी त्यांना त्याच्यातून बाहेर काढलं, उपचार केले, त्यांच्यावर मंत्र उपचार केले, अनेक गोष्टी त्यांच्यासाठी मंत्रसाधना केल्या. ह्या गोष्टी केल्यानंतर ते चांगले झाले ना. हं? अगर त्यांच्या मुलांचं चांगलं होईल, काळजी करू नका, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मुलं चांगले मार्गी लागतील तुमचे. हं? तुम्ही त्याचं काही मुलांच्या बाबतीत काही नाही, ते आता मोठे झालेत, होईलेत, सगळं लागेल मार्गी. पण हे लोक त्यावेळेस त्या गरीब गाईसारखं माझं ऐकून घ्यायचे. मी म्हणीन तेच परवेकाळ करायचे. आणि आज आज त्यांची परिस्थिती सुधारलेली आहे. आज त्यांची परिस्थिती सुधारलेली आहे. मुलं मार्गी लागले. हं? पण ते माणसं परत आपल्याला मूर्खात काढायला लागली. म्हणजे डायरेक्ट मूर्खात नाही, पण यांचं काय खरं असतंय, तेच माणसं बोलतात. जे माणसं आपल्याला एक आदर्श म्हणून समजा समजत होते, अगर एक सहाय्य पाठीराखा म्हणून समजत होते गुरु, हेच माणसं आता बदललेत. आता दोन शब्दानं सुद्धा बोलायला त्यांना वेळ नाही. दुर्लक्ष करतात. काय, नोकरी लागणारच होती, त्यात काय सहज आहे का, ते शिकल्यानंतर नोकरी लागतेच नको असे म्हणल्यानंतर असं बोलतात ते. म्हणजे आपण नाही इतरापाशी असं काय महाराजाकडे तुम्ही तुला होतं, महाराजाचा काय म्हणजे संबंध याच्यात, आम्ही शिकलो, आमची मुलं शिकले, लागले नोकरी. हं? पण हे जे असतात ना लोक अशी अशी म्हणणारे, ज्यावेळेस त्यांच्याकडे संकट होत, ते अशा पद्धतीचे झाले. काही समजा महिलांच्या बाबतीतलं होतं. समजा त्यांच्या घरच्या लोकांनी समजा वेगळं टाकलेलं, घटस्फोट झालेले, विधवा, अशा बी काही महिला होत्या. आणि त्याच्यामध्ये कुणी नवऱ्यांचं त्यांचं काही समजा पटत नव्हतं आणि त्याच्यामुळं खूप तणावामध्ये असणारे, असे बी काही होते. आता समजा युद्धचे असलं की ती अचानक एखादी आपत्ती कोसळली तिच्यावर, त्या व्यक्तीवर, की ती त्या काय करावं आणि काय नाही की कळत नाही. कारण नवऱ्याचे व्यवहार काय असतात माहीत नसतं, काय नसतं काही, बऱ्याच म्हणजे एकदम प्रेशर येतं त्यांना. त्यावेळेस म्हणलं ताई घाबरायचं नाही तुम्ही. हं? काही घाबरायचं नाही, असं नाही तसं नाही. आपण एक सन्मार्ग दाखवायला तुम्ही एक देवावर विश्वास ठेवा. हं? तुम्ही देवाचं करा. देवाचं देव पाठीराखा असतो. आपल्याला कुणी नसेल ना तरी देव आहे, हा मार्ग मी त्यांना सांगायचो. विधव्या महिलांना तर मी एवढं सांगायचं की बाबा, आता समजा कुणीही डोक्यात असं म्हणजे धरू नका. फक्त देव आपल्याला कुणी नाही ना, आपल्याला देव आहे. देव, आणि देवच तुम्हाला सहाय्य करीन. फक्त देवाचं नामस्मरण करा, जप करा, ओंकारेश्वरचा जप करा, तो तुम्हाला पाठीराखा राहील. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. ज्याला कुणी नाही त्याला देव असतो, असं समजावून सांगायचं. आणि तुम्ही देवाचं करा, देवावर लक्ष ठेवा.
तुम्हाला कुणी माणसं नाही सहाय्य केलं, देव बरोबर तुम्हाला ते करून देतो, तुम्हाला कुठल्याही संकटातून सोडवतो. हां, मग ती माणसं करायची सुरुवातीला. मग त्यांचं सगळं व्यवस्थित मार्गी लागलं, सगळं व्यवस्थित झालं, की मग हळूहळू हळूहळू लोक हे विसरून जायचे. मग हे देवदेव काय, हे देवदेव करणं सुद्धा चुकीचं आहे. हं? देवानं काय केलंय, आम्ही आमची हिमतीनं झालो हे म्हणायले. हो, मला म्हटलेलं चालतं. मला जर समजा नावं ठेवले ना तर अजिबात काही वाटणार नाही. मला वैयक्तिक, मी माणूस आहे, मला तर काय, मी माणूस आहे. पण देवाला सुद्धा मानायला तयार नाही. देवदेव करणारी लोक ज्यावेळेस संकट काळामध्ये देवदेव करत होते, मी सांगितलेला देवदेव मंत्र जप करत होते, मंत्र लिहित होते, असे लोक, अशा व्यक्ती ज्यावेळेस संकटात त्यांनी लिहिलं आणि देव त्यांना प्रसन्न झाला, म्हणता देवानं सहाय्य केलं, देवानं त्यांना संकटातून बाहेर काढलं, ते लोक देव नाही, देवानं काही केलं नाही. हे सर्व आमच्या हिमतीनं झालंय. 2-4 वर्षामध्ये ह्यांच्यात फरक एवढा. त्याचं दुःख वाटतं मला. अरे, ज्या देवानं आपल्याला पडत्या काळामध्ये सहकार्य केलं, आशीर्वादाने, त्याच्या आशीर्वादाने, त्याच्या पाठराखीनं तुम्ही पुढे चाललात आणि तुम्ही देवाला विसरतात, म्हणजे आम्ही सांगितलेले मंत्र हे सुद्धा करायला तयार नाही. म्हणजे उलट देव नाही एवढी म्हणण्याची तयारी त्यांची. हा देवाचं काही खरं नाही, एवढी त्यांची मानसिकता बनली. कारण सगळं सुधारणा झाली, मुलं मोठी झाली, मुलं मार्गी लागली, काहीला इकडून तिकडून सहकार्य व्हायला लागलं. मग सहकार्य झालं की देव नाही, हे पण अनुभव आले मला. ह्याचं दुःख वाटतं कधी कधी. म्हणून मी काय केलं, अशा अनुभवातून खूप काही शिकलो. एकाला तर ती लेकरं लहान होती बघा, एक 3री-4थीच्या हिशोबातले लेकरं होते त्या काळात. त्यावेळेस त्या विधवेला कुठलं म्हणजे आर्थिक स्रोत नाही, कुठं काही जास्त नाही, काय नाही. आणि तिला मी एवढं सांगितलं, काळजी करून जाऊ नका ताई, असं नाही तसं नाही. आणि मस्त लेकरं शिकूस तर मोठं काय नाही, जी काय सांगून ते करत राहिले. आणि आता लेकरं मार्गी लागले की देव नाही, ते गुरु बी गेला उडत. हे जी चाललंय ना, याचं दुःख होतं कधी कधी. तुम्ही आम्हाला नका होई करू, पण देवाला नाव ठेवू नका. तुम्हाला वाटतं मंडळी की देवदेव करणं त्या देवाचं असलं म्हणजे यांना खूप समाधानकारक गोष्टी आहेत काय, की असं नाही. अशा काही तणावाखाल्या गोष्टी घडतात जीवनामध्ये, वाईट वाटतात. आता मग देवानं दिलंय, आम्हाला देवानं दिलंय, समजा मार्ग सांगतो की अशाला ह्याच्यावर ह्या उपाय, ह्याच्यावर ते उपाय वगैरे, अशा गोष्टी आम्ही करत राहतो, सांगत राहतो. खूप वाईट अनुभव होते असे, खूप वाईट. पण चांगले बी तेवढेच आहेत. कारण सगळे लोक तसे नसतात, हे एवढं मी तुम्हाला सांगितलं की बरेचसे लोक खूप काही चांगले आहेत, खूप अपेक्षापेक्षा सुद्धा चांगले आहेत. आणि त्यांना मी एवढंच सांगू इच्छितो, असे जे आहेत ना, ज्यांनी देवाचं पडत्या काळामध्ये केलं, त्याच्यामध्ये त्यांची सुधारणा झाली आणि त्यानंतर अजून सुधारणा झाली बी, ती देवाला जर विसरले नाहीत, आम्हाला विसरले नाहीत, त्यांना देवाचा तर आशीर्वाद ही कायमचा राहील आणि आमचा बी राहील. पण ज्यांनी पडत्या काळामध्ये देवाचं केलं आणि चांगला काळ सुधारल्यानंतर आपल्यात सुधारणा झाली, समस्येतून बाहेर पडलात आणि आता तुम्ही चांगलं मार्गी लागलंय सगळं, असं समजून देवाला जर विसरलात, तर तुम्ही आज जरी तुम्हाला बरं वाटत असेल, तर मी भविष्यात सांगतो, भविष्यात अशा लोकांना भयंकर संकट येणार आहे. हा पण शब्द आहे माझा, मी वाचासिद्धीचा माणूस आहे. कारण आमचा
देवाचा हे जे आहे ते आशीर्वाद घेतात लोक. शाप घेऊ नये, आमचा कधी शाप घेऊ नये. कारण आमचं मन तुमच्याविषयी प्रसन्न असलं पाहिजे, आनंददायी वाटलं पाहिजे. अरे, संकटकाळी बी देवाला विचारलं, त्यावेळेस बी आपल्याला विचारलं, आणि आता चांगलं झाल्यास सुद्धा विचारतात. त्यावेळेस आमचं मन ही प्रसन्न राहतं. तुमच्याविषयी एक भावना चांगली राहते आमची. माणूस आहेत हे, खरंच माणसं आहेत. संकटात बी देवाला विसरले नाहीत आणि चांगल्या काळात बी विसरत नाहीत. हे एक आम्हाला आनंददायी गोष्ट वाटते. त्यावेळेस आमचा सदैव आशीर्वाद हा कायमचा राहतो. आम्ही आहे तोवर माझा आशीर्वाद राहील. त्यानंतर तर देव आहेच किंवा तुम्हाला. पण एवढंच मी सांगतो आजच्या भागात, की बऱ्याच जणांचं मला मेसेज वगैरे करतात की महाराज म्हणले तुम्ही असं झालं तसं. तर मी वाईट पण अनुभव आहेत ना हो. हे आत्मकथन म्हणजे मला माझ्यावर जी बेतलेल्या गोष्टी आहेत, काही अनुभव, तेच तुम्हाला सांगत असतो ना. मी जी भोगतो, मी जे दररोजच्या जीवनामध्ये काय केलं काय नाही करतो, तेच सांगत असतो तुम्हाला. तर चांगले बी लोक आहेत, श्रद्धाळू लोक आहेत, आणि वाईट पण आहेत. जसं का नाण्याला दोन बाजू आहेत, तशा ह्या जगातील लोकांना पण दोन बाजू आहेत. चांगलेच आहेत आणि वाईट पण आहेत. पण आम्ही चांगल्याच्या मागे आयुष्यभर राहणार. ज्यानं सुरुवात बी चांगलीच केली आणि आता शेवट पण चांगलाच ठेवलाय, त्यांना आमचा सदैव आशीर्वाद असेल. आणि त्यांनी फक्त कामापुरता आमचा वापर करून घेतला, समजा माझा कामापुरता मामा, त्यांना आशीर्वाद नाही राहणार. कारण ज्यावेळेस तुमच्या मनातून म्हणजे तुम्ही बोलावंच असं काही नाही. आम्हाला माणसं कळतात, संपर्कात आलेली माणसं कळतात आम्हाला. हे माणूस बदलला की आमचं मन बदललं. तुमच्याविषयी जी भावना होती, आमची श्रद्धा होती की खरंच ही माणूस आहे, आपण यांच्यासाठी अजून करत राहू, ही जी भावना असते ना, ह्या भावनेला कुठंतरी तडा जातो. ही भावना राहत नाही आमची. मग ही भावना नसेल तर, कारण आम्ही जी करतो, प्रार्थना करतो, मंत्र साधना जी करतो, ही सगळी कशी दैवी शक्ती आहे. दैवी शक्ती कधी तुम्हाला चांगले सहाय्य करते की आम्ही प्रसन्न असलो तर. आम्ही तुम्हाला ज्यावेळेस आम्ही तुमच्याविषयी चांगली भावना व्यक्त करीत असो तर तुमचं कल्याण आहे. कारण प्रार्थनेमध्ये तेच होतं. मी एखाद्या रुग्णांना, अगर कुणी असेल अडचणीत असेल, त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो ओंकारेश्वर चरणी. प्रार्थनेमध्ये तेच सांगतो की यांना सुख समाधान आनंदी ठेव. ही प्रार्थना आम्ही केल्या जात नाही आमच्याकडून. ज्यावेळेस आमचं मन दुखलं, अगर दुखावलं, तर प्रार्थना होत नाही. आमचं मनातून तुमच्याबद्दल हे चांगलं मत येत नाही, आणि चांगलं मत नाही आल्यानंतर हे चांगलं होत नाही. कारण कुठल्याही व्यक्तीला आपण पूर्वी कसं आशीर्वाद कशासाठी असायचे, वडीलधारी मंडळीचा आशीर्वाद घेण्यामागचं तेच कारण असतं की वडीलधारी मंडळीनं जर आशीर्वाद दिला तर ते आशीर्वाद सफल होतो. आजकाल आशीर्वाद घ्यायचं बंदच झालेलं आहे. तर या भागात तुम्हाला सांगायचं म्हणजे की असे प्रकार होतात, झालेत. हे आता समजा सांगावं लागतं कधीतरी, कोणाला तरी माझं मनोगत व्यक्त करावं लागेल माझ्या आत्मकथनामध्ये. मला काय वाटतं आपल्याबद्दल, हे मी जे आहे आतमध्ये पोटामध्ये साठलेलं, ते कुठंतरी मला बोलावं लागलं, आणि बोलणं गरजेचं आहे. कारण साठून माझं डोकं दुखायची वेळ आलेली. हे कुठंतरी मोकळं करावं, तुमच्यापाशी मोकळं करावं, या हेतूनं मी बोललो. समजा याच्यात कुणाचं मन दुखावलं असेल, कोणी समजा समजा ही एक व्हिडिओ ज्याने का असं वागलेत आणि तो व्हिडिओ त्यांनी पाहिला, तर तुमचं मन जर दुखलं तर तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा की खरंच असं झालंय का, आपण असं केलंय का. जर तुम्ही तसं केलं असेल तर तुम्हाला ते बरोबर लागणारच आहे. आणि तुम्ही नसेल केलं तर काही घाबरायची काम नाही. तुम्हाला आशीर्वाद आहे, माझा सदैव आशीर्वाद आहे. तुम्ही न करता जर माझ्याकडून चुकून बोलला असेल तर मी क्षमा मागतो तुमची. पण जे बरोबर असेल ना तर क्षमा नाही, मग
माझ्या मनामध्ये तुमच्याबद्दल मत हे वाईट असू शकतं. तर बरेच असून काही गोष्टी सांगायच्या तुम्हाला, पण आजच्या भागापुरतं एवढंच. मी पुढील भागामध्ये सांगणारच अजून काही दुसरंही आहे, ते आत्मकथन या. तर मंडळी, याबरोबरच आजचा हा भाग इथेच थांबूया आणि परत पाहूया पुढील भागात. तोपर्यंत मंडळी, ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा आणि ऐकत राहा माझं आत्मकथन. तुमच्या प्रतिक्रिया कळवत जा, म्हणजे मला पुढील सांगायला अजून बरं वाटेल. ओम नमः शिवाय.